प्रतिकेश वॉक थ्रू देणार आहे. नमस्कार, मी मानसी देवकर. महाटॉक्स लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात आजच्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांना. आज एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी ध्वजारोहण आणि या अनुषंगाने कार्यक्रम सुरू झाले आहेत. तर तेच दुसरीकडे मुंबईत आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचं मराठ्यांचं वादळ सुद्धा लवकरच काही तासातच धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मनोज जरांगे हे सध्या नवी मुंबईतल्या वाशी इथं दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत यावेळी मराठ्यांचं लाखोंचा जनसमुदाय यावेळी त्यांच्यासोबत दाखल झालेला आहे. आणि मनोज जरांगे यांची ही जी पदयात्रा सुरू झाली आहे, त्या पदयात्रेत टप्प्याटप्प्यानं आता अनेक मराठा बांधवांचा या आंदोलनात, या यात्रेला सहभाग मोठ्या प्रमाणात मिळताना पाहायला मिळतोय. वाशीतल्या बाजार समितीत चा जो आवारा आहे, या परिसरात मनोज जरांगेंनी थोड्याच वेळापूर्वी ध्वजारोहण केलं आहे आणि झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला यावेळी सुद्धा मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत लाखो मोर्चेकरी सध्या दाखल झालेले आहेत. नवी मुंबईतून हा प्रवास आता पुढे मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला ते लवकरच रवाना होणार आहेत. मात्र असं जरी असलं तरी दुसरीकडे मनोज जरांगे यांचं हे जे मराठ्यांचं वादळ आहे, ते कुठेतरी रोखण्याचं, नवी मुंबईतच या वादळाला या आंदोलनाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. राज्य सरकारकडून तशा हालचालींना आता वेग आलेला आहे. काहीच वेळापूर्वी साधारण 10 वाजेच्या सुमारास सकाळी सरकारचं एक शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं. आज पुन्हा शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक सुरू झाली, चर्चा सुरू झाली. आणि आता या बैठकीनंतर मनोज जरांगे नेमकं काय भूमिका घेणार, हे वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेनं धडकणार का, मुंबईत येणार का, किंवा त्या पुढची भूमिका नेमकी काय असणार, सरकारने नेमकी काय पावलं उचललेत, या संदर्भात लवकरच मनोज जरांगे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आता वाशीत सुद्धा मनोज जरांगे यांची एक सभा पार पडणार आहे. ही सभा सुद्धा आपण लाईव्ह पाहू शकतोय. सध्या मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत हे जे मराठा बांधव आहेत, लाखोंच्या संख्येनं हा समुदाय जो आहे तो त्यांच्यासोबत या यात्रेत दाखल झालेला आहे. आणि सध्या हे वाशीत हे आंदोलन धडकलेलं आहे. शिष्टमंडळाकडून कुठेतरी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकार कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळते. आणि आज सुद्धा त्याच पार्श्वभूमीवर आजही शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला दाखल झालं. मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा पाहायला मिळतंय. आणि मनोज जरांगे आणि राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ आहे, यांच्यात काय चर्चा होते, या चर्चेनंतर आता या आंदोलनाचं पुढचं चित्र नेमकं काय असणार, पुढची भूमिका काय असणार, ती स्पष्ट होणार आहे. आजच्या या चर्चेतून सुद्धा जर का समाधान झालं नाही तर मग मात्र मनोज जरांगे हे मुंबईत येणारच. मुंबईच्या या आंदोलनावर ते ठाम असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. आणि आता सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच आता मुंबईत हे वादळ जे आहे ते धडकणार आहे. अवघ्या काही तासांचाच वेळ आता राहिलेला आहे. जरांगेंच्या या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक जी आहेत मराठा समाजातली, ती जोडली जात आहेत. आणि हा जो प्रतिसाद आहे या आंदोलनाला मिळणारा, तो दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं पाहायला मिळते. खरं तर 20 जानेवारी पासून जालन्यातलं जे अंतरावली सराटी आहे, इथून मनोज जरांगे यांनी या पदयात्रेला सुरुवात केली. आणि तेव्हापासून आजचा हा 7वा दिवस आहे. आणि आजच्या 7व्या दिवशी, आजचा हा 7वा दिवस खरं तर महत्वाचा मानला जातोय, कारण आज 26 जानेवारी मी मुंबईत येणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. आणि त्यानुसार आज ते नवी मुंबईत दाखल झालेले आहेत. इथून पुढे ते आता मुंबईच्या दिशेनं सुद्धा रवाना होतील. त्यामुळे काही तासच आता शिल्लक राहिलेले आहेत. आणि पुढच्या काही वेळातच मनोज जरांगे मुंबईत पोहोचणार का, असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. कुठेतरी हीच सरकारसाठी किंवा प्रशासनासाठी एक मोठी डोकेदुखी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. कारण
जेवढा जनसमुदाय हा जोडला जातोय मनोज जरांगे यांच्या या यात्रेला, ती कुठेतरी ते पाहता राज्य सरकारची डोकेदुखी वाढली जाते. कारण या जनसमुदायामुळे किंवा या आंदोलनामुळे एकूणच काय होतंय तर रस्ते किंवा जाम होतायत, ट्रॅफिक वाढलं जातंय आणि रस्ते बंद होतायत. त्यामुळे हजारोंच्या या संख्येनं हा जो मराठा समाज आहे, तो सध्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे रस्ते सध्या जाम झाले आहेत. गर्दी लोकांची पाहायला मिळते. त्यामुळे पोलीस असतील किंवा राज्य सरकार असेल, प्रशासनाला सुद्धा याचा कुठेतरी डोकेदुखी याची निर्माण झाली आहे आणि त्यामुळे मुंबई बाहेरच हे जे मराठाचं जे आंदोलन आहे, हा मोर्चा आहे, तो मुंबई बाहेरच रोखण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय. तशाच सूचना मुंबई पोलिसांना दिल्याच्या माहिती सुद्धा आपल्याला आहे आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वाची ही जी पदयात्रा आहे, ती मुंबईच्या वेशीवरच म्हणजे नवी मुंबईतच थांबवावी असं बोललं जातंय आणि मुंबईत दाखल होऊ नये ही यात्रा मुंबईत येऊ नये यासाठी सुद्धा सरकारचा शेवटचा प्रयत्न असणार आहे खरं तर. कारण हा प्रयत्न जर का अयशस्वी झाला सरकारचा, तर मग मात्र मनोज जरांगे आणि हा लाखोंचा जनसमुदाय मुंबईच्या दिशेनं धडकणार आहे. मुंबईतला आझाद मैदान इथं हे आंदोलन येण्याची शक्यता आहे. खरं तर कुठेतरी मनोज जरांगे यांनी जेव्हापासून सांगितलं, की आम्ही मुंबईत आझाद मैदानावर येणार, तेव्हापासून अ, राज्यभरातल्या मराठा समाजाने मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मात्र असं असलं तरी मुंबईतलं हे जे आझाद मैदान आहे तिकडे या आंदोलनाला मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईतलं दादर इथलं जे शिवाजी पार्क आहे, इथं सुद्धा परवानगी मागितली होती. मात्र दादर शिवाजी पार्काची परवानगी सुद्धा त्यांना नाकारण्यात आली. खरं तर आज प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत किंवा नवी मुंबईत म्हणा प्रशासन आणि किंवा शासकीय कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला नेमकं काय वळण लागतं हे पाहणं खरं तर आजच्या दिवसासाठी महत्त्वाचं असणार आहे. आणि काहीच वेळात किंवा आज दुपारपर्यंत हे आंदोलक जे आहेत किंवा हा मोर्चा मुंबईत दाखल होण्याचं बोललं जातंय. यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री अजित पवार यांना जरांगे पाटलांनी एक आपली अपेक्षा बोलून दाखवली होती. आज सकाळीच खरं तर मनोज जरांगे आणि ही यात्रा वाशी इथं दाखल झाली. सकाळी पहाटे जवळपास 4:30 वाजता ते दाखल झाले असावेत आणि काल रात्री ज्यावेळेस मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत आपली चर्चा होणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मात्र चर्चा झालेली नसल्याची त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केली. मराठा समाज आज एवढ्या संख्येनं जमला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातला हा जो प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळतोय किंवा लोकांची ही गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांना कोण मार्ग काढू देत नाही अशी शंका सुद्धा त्यांनी व्यक्त केली. सगळे सोयऱ्यांना लाभ देताना एवढा वेळ का लागतोय असा सवालही जरांगेंनी पुन्हा विचारला आणि एवढा मोठा समाज जर मुंबईत येतोय तर राज्य सरकारनं विचार करायला पाहिजे असं म्हणत त्यांनी कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसंच त्यांनी यावेळी असंही म्हटलं, की मुख्यमंत्री शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी आपल्याला कोणीही भेटायला आलेलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी तोडगा काढायला पाहिजे होता, मात्र ते आले नाहीत. त्यांनी येऊन तोडगा काढायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर गृह खातं आहे आणि त्यांनी त्यानुसार पोलिसांना सूचना द्यायला हव्या होत्या. अशी विनंती सुद्धा त्यांनी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना केली. तसंच आज जरांगे पाटलांच्या च्या नेतृत्वाखाली हे जे मराठा समाज मुंबईच्या दिशेने वाटचाल करते आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ते पोहोचलेले आहेत आणि आज सकाळी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये खरं तर ते दाखल झाले आणि इथं सुद्धा मनोज जरांगे यांची सभा पार पडणार आहे. अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची ही सभा होणार आहे. या सभेनंतर आता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि
कुठेतरी त्यांची तब्येत सुद्धा ठीक नसल्याचं पाहायला मिळतं या आंदोलनादरम्यान किंवा सध्या राज्यात जी कडाक्याची थंडी पडली आहे ते सगळं पाहता किंवा मागच्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे आमरण उपोषण करतात आणि तेव्हापासूनच त्यांची प्रकृती ही ढासळल्याचं पाहायला मिळतं आणि आता सुद्धा राज्यात जी थंडी पडली आहे त्याचा कुठेतरी त्यांच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि मागच्या काही काळात सुद्धा आता जे हे आंदोलन, ही पदयात्रा सुरू झाली, तेव्हा सुद्धा ठिकठिकाणी जरांगेंची तब्येत कुठेतरी बिघडली असल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंना या सगळ्यामध्ये आरामाची गरज असल्याचं सुद्धा बोललं जाते. मागच्या काही दिवसांमुळे ही जी पायी दिंडी यात्रा निघालेली आहे, यामुळे कुठेतरी जरांगेंना झोप मिळत नाहीये, त्यांना विश्रांती मिळत नाहीये आणि सध्या ते वाशी इथं निवासासाठी पोहोचलेले आहेत. तसंच 20 जानेवारीपासून आपण पाहतोय, की ही अंतरावली सराटी इथून ही यात्रा सुरू झाली आहे. कधी-कधी ते चालत या यात्रेत सहभागी होतात, कधीतरी ते गाडीमध्ये बसल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आणि असाच त्यांचा हा प्रवास एकूण सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि चालूनच ते बऱ्यापैकी हा प्रवास करतायत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळतोय. दरम्यान मुंबईत नेमकी का ही परवानगी नाकारण्यात आली ते सुद्धा आता आपण पाहूयात. मनोज जरांगे यांनी खरं तर मुंबईतलं जे आझाद मैदान आहे इथं आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आझाद मैदानाची परवानगी सुद्धा मागितली होती. मात्र आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी जी आहे ती जरांगेंना नाकारलेली आहे. तसंच शिवाजी पार्कची परवानगी सुद्धा त्यानंतर त्यांनी मागितली होती. मात्र इथली परवानगी सुद्धा त्यांना नाकारण्यात आली आहे. आझाद मैदानाची जी क्षमता आहे ती लक्षात घेऊन त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी तरी सुद्धा कुठेतरी ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. जरी आम्हाला परवानगी नाकारली तरी सुद्धा आम्ही आझाद मैदानावर येणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. खरं तर पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदानाऐवजी खालघरचं जे सेंट्रल पार्क आहे तिथं या सेंट्रल पार्कचा त्यांनी प्रस्ताव दिला होता. आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क ही जी 2 मुंबईतली मैदानं आहेत तिथली क्षमता जी आहे ती केवळ 5,000 ते 6,000 इतकीच लोकांची क्षमता आहे. त्यामुळे आपण खारघरमधल्या इंटरनॅशनल पार्क मैदानाकडे जावं, अशा सूचना आझाद मैदान पोलिसांनी त्यांना दिल्या होत्या. हायकोर्टाने जे आदेश दिले होते, त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना ही नोटीस बजावली होती आणि या नोटिसीतून त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही खालघरचं सेंट्रल पार्क घ्या. कोणाच्याही मैदानात, मुंबईतल्या कुठल्याही मैदानात एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक बसू शकतील, एवढं मोठं मैदान नाही आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि जरांगेंनी शिवाजी पार्क मैदानाची सुद्धा परवानगी मागितली होती. ती सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आणि मुंबई बाहेरच कुठेतरी या सगळ्यामधून मुंबई बाहेरच हे आंदोलन रोखण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न असल्याचं बोललं जाते या सगळ्यामुळे. याशिवाय मुंबईतली जी वाहतूक व्यवस्था आहे, त्याच्यावर सुद्धा कुठेतरी परिणाम होऊ शकतो. वाहतूक व्यवस्था सुद्धा कोलमडेल, अशी शंका सुद्धा किंवा अशी भीती सुद्धा पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुंबईत जवळपास रोज 60 ते 70 लाख लोकं नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त लोकलने प्रवास करत असतात किंवा या सगळ्यामुळे कुठेतरी या आंदोलकांचा आणि या आंदोलनाचा मुंबईच्या लोकांवर, मुंबईच्या नागरिकांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मोठ्या संख्येनं जर का हे आंदोलक मुंबईत आले, तर कुठेतरी वाहतूक व्यवस्था सुद्धा कोलमडेल, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. तसंच आझाद मैदानाची क्षमता ही 5,000 ते 6,000ची आहे. इथं आंदोलकांसाठी किंवा पुरेशा सोयी-सुविधा नाहीयेत. मुंबईतली जी भौगोलिक परिस्थिती आहे ती पाहता किंवा मुंबईतली लोकसंख्या आणि मुंबईतलं जे वाहनांची संख्या आहे, या सगळ्यामुळे मुंबईत कुठेतरी भार पडू शकतो असं बोललं जातंय आणि या सगळ्यामुळे मुंबईत हे आंदोलन न करता तुम्ही खारघरच्या इंटरनॅशनल पार्कमध्ये हे आंदोलन करावं असं सांगण्यात आलं आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं, की जरांगेंना मुंबईत न येऊ देण्यासाठीच हे सगळं सुरू असल्याचं बोललं गेलं. याशिवाय आता आपण पाहतोय, की मनोज जरांगे यांनी मात्र आपल्याला परवानगी जरी नाकारण्यात आली असली, तरी सुद्धा आम्ही इथं येणारच असं सांगितलं आहे. जरांगेंशी खरं तर आज चर्चा होतेय शिष्टमंडळासोबत आणि सरकारनं जो
नवीन जी-आर केला आहे आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे यांना यावेळी दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे आपल्या वकिलांसोबत बोलतील आणि त्यानंतर त्यानुसार किंवा या बैठकीत काय घडतंय त्यानुसार ते आपले या आंदोलनामध्ये बदल करवतील किंवा अन्यथा जर का हा जी-आरच निघणार नाही असं सुद्धा बोललं जाते. यामुळे मनोज जरांगे यांचं हे जे आजचं आंदोलन आहे ते आजच इथंच नवी मुंबईतच संपणार का? असा प्रश्न सुद्धा कुठेतरी निर्माण झालेला आहे. सरकारी पातळीवर कुठेतरी वेगवान हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अंतरावली सराटी इथून जो आतापर्यंतचा प्रवास सुरू झालेला आहे तो आज थांबणार की हा प्रवास असाच सुरू राहणार हे पाहणं महत्वाचं असेल. आजचा दिवस त्या अनुषंगानं फार महत्वाचा मानला जातोय. कुठेतरी जरांगेंची सुरक्षेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. मनोज जरांगे हे आता मराठ्यांचे मुख्य नेते बनलेले आहेत आणि त्यामुळे हा जो त्यांना मिळणारा लाखोंचा जनसमुदायाचा प्रतिसाद असेल तो पाहता कुठेतरी मनोज जरांगे यांची सुरक्षा सुद्धा महत्वाची मानली जाते. मनोज जरांगे यांच्या जेवणात कुठेतरी जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं अशी भीती सुद्धा त्यातच वंचितचे नेते जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कुठेतरी अशी शंका बोलून दाखवली आणि पुन्हा एकदा कुठेतरी मनोज जरांगे यांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला. मनोज जरांगे यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी 4 जणांमध्ये जेवण न करता पंक्तीमध्ये जेवण करावं असा सल्ला यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी दिला. त्याशिवाय मराठा समाजाला सरकार चॉकलेट देतंय. जरांगे पाटलांना सुद्धा हे माहीतच आहे आणि यामुळे सरकारनं फसवाफसवी करायला नकोय. यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो चिघळू शकतो अशी भीती सुद्धा यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकरांनी ही जी शंका व्यक्त केली तसंच मराठा आरक्षण जे जाऊ शकतं या सगळ्यामुळे असंही बोलून दाखवलं आणि मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कुठेतरी अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. जरांगे पाटलांची ही जी सभा किंवा थोड्याच वेळात पार पडणार आहे मात्र त्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. आमच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान इथला आढावा सुद्धा घेतला आहे. आपण तो सुद्धा पाहणार आहोत. महाटॉक्स लाईव्ह उद्या 26 जानेवारी आहे आणि एकीकडे देशामध्ये सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात ध्वजारोहणचा कार्यक्रम जो आहे हा सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड जी आहे ती देखील घडणार आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. आंदोलन आणि उपोषण करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. मात्र आता ते लोणावळ्यावरून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईकडून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र आपण सध्या आता मुंबईच्या आझाद मैदान या परिसरात आहोत, ज्या ठिकाणी या मैदानावरच मनोज जरांगे पाटील येणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत त्या स्टेज आपल्याला सध्या आता सज्ज होताना दिसतो आहे. कशा पद्धतीनं काम सुरू जे आहे या स्टेजचं ते देखील आपण पाहू शकतो. या मैदानात साधारण 5 ते 7 हजार आंदोलक एका वेळेला आंदोलन करू शकतात इतकी कॅपॅसिटी या मैदानाची आहे. मात्र उद्या जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे लाखोंचा जनसमुदाय घेऊन या ठिकाणी उपोषणाला दाखल होणार आहेत. आतापासूनच संपूर्ण महाराष्ट्रातले मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. उद्या देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाजातली बांधव जे आहेत ती या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आंदोलन उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं घोषणाबाजी जी आहे ती देखील सुरू आहे. आपण काही मराठा समन्वयक मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीनं नेमकी ही तयारी जी आहे ती कशी पद्धतीने करण्यात येते आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा समाजाचे बांधव आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. उद्या मला सांगा, मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने येणार आहेत. आझाद मैदान या ठिकाणी ते येणार आहेत. कशा पद्धतीनं आता तयारी जी आहे ती या आझाद मैदानावर सुरू आहे?
कसं आहे की मगाशी एक दुपारी अशी न्यूज फिरत होती की बाबांनो आझाद मैदानावरची परवानगी नाकारली. ऍक्च्युली असं नाही आहे, परवानगी नाकारलेली नाही. जी परवानगी नाकारली अशी म्हणतात ना किंवा नोटीस काढली, ती नोटीस ऍक्च्युली फेब्रुवारीमधली आहे. त्याला स्पष्टीकरण जे उत्तर द्यायचे ते फेब्रुवारीमध्ये द्यायचे. आणि राहिला विषय पण ठीक आहे ना, त्यांचं बाबा खेळाचं मैदान वेगळं आहे, परंतु जे आपण तुम्ही आता सर्वे केला, जी जागा दाखवली, हे जागा प्रॉपर मोर्चे आंदोलनं किंवा लोकांच्या समस्येसाठी म्हणूनच घेतले. याच्यासाठी परमिशन लागत नाही. याच्यासाठी फक्त इंटिमेशन द्यायचे, म्हणजे माहिती द्यायची त्यांना. आणि हे कधीही देता येते. आणि आमचे कायदे पंडित जे आहेत, जी टीम आहे, ती प्रॉपर त्या पद्धतीने काम करतायत. फक्त काय होतं की आता समजा आम्ही रोडवरून यायला लागलोय, काल दुपारी आम्ही निघालो, आता आम्ही निघाल्यानंतर आम्हाला ऑन द वे काय चाललेलं माहित नसते. मग आम्ही कुणीतरी बातमी गावात फोन करायचा, अरे बाबा ती परवानगी नाकारली, आम्ही माघार जायचं, असं चुकीचा मेसेज जायला लागला. मग आम्ही काय करायला लागलो, आम्ही आता स्वतःच मीडिया पार्टनर व्हायला लागलो. आम्ही आता स्वतःचे आमचे युट्यूब चॅनल, आमचे कम्युनिटी, आमचे फेसबुक लाईव्ह आमचं आम्ही करतोय. आणि आमच्या गावकऱ्यांना सांगतोय, नाही बाबांनो, मोर्चा खूप मोठ्या पटीत आहे. आता आमचे एका शेतकरी बांधवाचा माहुली गाव खानापूर तालुक्यातील, त्यांचा फड झाला उसाचा. नावीला जाऊन त्यांना माघारी जावं लागलं ना. माघारी जातानाही त्यांना जाता येत नाही. ते अजून मला वाटते वाशीच्या आसपासच आहेत, नाही वाशी पनवेलच्या आसपास आहेत. गाड्या एवढ्या येतात पश्चिम महाराष्ट्र भागातून किंवा पुणे भागातून की त्यांना पुढे जाता येईना. उलट्या रोडनं सुद्धा मानत आहेत. म्हणजे हे कशाची लक्षण आहेत की बाबा मराठा समाज जागा झालाय आता आणि त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. उद्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील येणार आहेत. उद्या संपूर्ण दिवसभराचा एकंदरीत कार्यक्रम कसा असणार आहे या ठिकाणी? कसं आहे की आता दादांनी सांगितलं मगाशी की बाबांनो आपला मोर्चा हा मुंबईकडे जाणारच आहे आणि उद्या 26 जानेवारी आहे आणि त्यामुळे प्रजासत्ताक दिन असल्या कारणाने त्याचं ध्वजारोहण इथं होणार आहे. जे आता व्यासपीठ तुम्ही दाखवलं तिथं तयारी चालू आहे. म्हणून समन्वयक आहे तिथली तयारी करायला. आमच्यासारखे बाकीचे समन्वयक जवळजवळ बऱ्यापैकी 2,000 ते 2,500 आलेले आहेत तिथं. आणि ते इथं सकाळी लवकर येऊन ध्वजारोहण करून ते उपोषणाला बसणार आहेत. कारण इथं परमिशन मिळणारच आहे. चुकीचे मीडियाने विपर्यास केला म्हणून लोकांना कळायला लागले, लोक जागरूक झालेत आता. त्यामुळे ते काय भूल थप्यांना मीडियाला फसत नाहीत. आणि उद्या सकाळपासून मनोज दादा आणि आमच्यासारखे त्यांचे साथीदार 100% आमरण उपोषणाला आम्ही बसत आहोत. प्रशासनाने याच्यावर व्यवस्थित तोडगा काढावा ही आमची त्यांना विनंती आहे. एक प्रश्न असा पण आहे, सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये उपोषण करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती. आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात देखील मुंबई पोलिसांना असे निर्देश दिले होते आणि त्या पार्श्वभूमीवर नोटीस निघाल्याचं किंवा अशा अडवण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या बातम्या पुढे येत आहेत. कशा पद्धतीनं आता मराठा समाज जो आहे हा मुंबईच्या दिशेने येणार आहे? लाखोंच्या आणि कोटींच्या पटीत मराठा समाज इकडे येतोय. आणि गुणवरते सदावर्तेंना आम्हाला एकच सांगायचं आहे, ठीक आहे ना, तुम्ही वकील आहात, आमच्यामध्ये वकिली लोक आहात ना, तुम्हाला काय पत्कर दिला नाही आम्ही मराठा समाजानं की भावनो प्रत्येक वेळेस तुम्ही या आणि आमच्यावर भावनो कायद्याच्या एक कुठली तरी नोट काढायची आणि तोच मुद्दा पकडायचा आणि मराठ्यांना अडवायचं. आम्ही मराठ्यांनी काय चूक केली? आम्ही बाबांनो आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. ही काय चूक आहे? तुमच्या ज्या वेळेला सुरुवातीचा काळ होता त्या पद्धतीने आमची लोकसंख्या कमी होती, आम्हाला समजलं नाही पिढीजात पद्धतीनं. आता आम्हाला जागा झालो, आम्हाला उत्पन्न घटलं आमचं, म्हणून आम्ही बाबांनो ह्या गोष्टी मागणी करतोय. आमच्या हक्काची मागणी आहे, रास्त मागणी. जो आता समजा जर का विषय बोलायला गेला तर 94चा JR काय निघाला, त्याच्या मागचे JR काय निघाले, अण्णासाहेब पाटील साहेब काय बोलले, पुरुषोत्तम दादा काय बोलले, ह्या गोष्टी मागच्या उलगडण्यापेक्षा चालूला काय केलं पाहिजे? ठीक आहे ना, प्रशासनाने निर्णय काय घेतले पाहिजे, आम्ही काय निर्णय घेतले पाहिजेत. आम्ही कुठं म्हणतोय की आम्हाला लगेच द्या म्हणून. म्हणून दादा म्हणत होते ना की तुम्हाला आम्ही वेळ दिला 6 महिन्यापासून, प्रत्येक 20 दिवस 30 दिवस 40 दिवस आम्ही वेळ देत आलो ना. आज जर का आम्ही घरं सोडून जर का इथंपर्यंत येत असतील आणि तरीही प्रशासन आमच्याकडे गांभीर्याने घेत नसेल आणि भुजबळ साहेब असतील, गुणवरते सदावर्ते वकील साहेब असतील, अशी लोक इतर आणि काय शिंदे साहेबांचे सर्व लोक इथं अशी लोक जर का आमच्या अंगावर सोडत असतील समाज माध्यमांच्या माध्यमातून, तर आम्ही पण शेवटी काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही मनोज दादा आता काय सांगतात की तुम्ही कुणालाही विरोध करू नका आणि मी सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. आम्ही आज मनोज दादांच्यासाठी येत आलोय. तो बांधव 7 महिने 6 महिने जर का घर सोडून एकटा घरापासून बाजूला राहत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी बाबा 2 आठवडे उपोषण, सरकार जोपर्यंत परमिशन देत तोपर्यंत आम्हाला राहायला काय अडचण आहे. आणि राहिला विषय असा की बाबांनो मनोजदादांच्या एका शब्दासाठी मनोजदादांनी काय सांगितलंय, आपण इथंपर्यंत व्यवस्थित आलोय, इथून पुढेही आपण व्यवस्थित जायचं. आपण काय गालबोट लावेल त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात आपण द्यायचं, कारण आपण स्वयंसेवक आहोत. आपण गालबोट लावायचं नाही, आपण या समाजातले मोठे बांधव म्हणून काम करतोय. लहान भावांना आपण समजून घ्यायचंय, परंतु त्यामध्ये काय फितूर
त्यांना सुद्धा पकडून द्यायचं काम आमचा हा तरुण बांधव करणार आहे, एवढी मी ग्वाही देतो. मला तुम्ही सांगा, आज काही प्रशासनातले अधिकारी जे आहेत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला गेले होते. काही लोक असं म्हणत होते की सरकारकडून एक शिष्टमंडळ गेलंय, मात्र ते अधिकारी होते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली. काही लोकांनी असा देखील आरोप केला की बंद दाराआड त्यांनी चर्चा केलेली आहे. अशा गोष्टी आता मुंबईच्या दिशेने जसं मनोज जरांगे पाटील येत आहेत, अशा गोष्टी पुढे येत आहेत. कसं पाहता या गोष्टींकडे? नाही, बंद दारे ते विषय तो घेतलाच नाही. आणि ते स्वतः जेवणासाठी सुद्धा ते जेवणासाठी गेलते ते, त्याच्यामुळे बंद दारे घेतलंच नाही. आम्ही कन्नड तालुक्यातून आलो. आम्ही जवळपास मावळे कन्नड तालुक्यातून कमीत कमी 2000-4000 लोक आज येत आहे, गाडीने सुद्धा येत आहे. जेवणासाठी पत्रकारांना विचारा प्रश्न होते. थोडक्यात एक असं आहे, लोकांना विपर्यास करायचा आहे. कारण जरांगे दादा आहेत ना, त्यांना मागे ईडी लागत नाही, त्यांच्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही, त्यांनी काय कुठे बेकायदा संपत्ती कमवलेली नाही. मग आरोप काय करायचा? मग त्यांना आपण त्यांना बदनाम करायसाठी त्यांना संधी शोधतात आणि ती संधी आमचा मराठा समाज त्यांना देऊन देत नाही. मग काय करायचं? आमच्यातली काय फितूर, काय मीडियामधले लोक करून त्यांना बदनाम करायचा डाव करतात. परंतु असं होत नाही. म्हणून दादा, जी व्यक्ती झोपत असेल चालू गाडीमध्ये, जेवण करत असेल हातात भाकरी घेऊन, तर ती व्यक्ती समाजावर त्यांचं कोण बी मिळालं ना. 54 लाख मध्ये त्यांचंही नंतर सापडलं 2 दिवसानंतर. त्यांना काय गरज आहे आज रस्त्यावर यायची? ते घरात बसून म्हणले असते, त्यांना शासनानं कोप केलं असतं, काही निर्णय घेतले असते ना शासन. परंतु तरी म्हणून जातं, जर का समाज बांधवासाठी जर का इथंपर्यंत असेल, त्यांना माहित आहे आज त्यांच्याबरोबर तिसरी 4थी पिढी त्यांच्याबरोबर आहे. 2 वर्षाच्या मुलगीपासून, मुलगी म्हणतो मी, मुलगा सुद्धा नव्हे, 2 वर्षाच्या मुलीपासून आज 80 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत जर का लोक इथं येत असतील, तर हा उद्रेक खूप मोठा आहे. आणि प्रशासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांचे जे दायित्व आहे ते पूर्ण केलं पाहिजे. आणि विनाकारण म्हणून दादांना बदनाम करायचा प्रयत्न करू नये. लोक भरकटतील, ते भरकटून देऊ नका. तुम्ही मला सांगा, उद्या मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांना घेऊन या ठिकाणी येणार आहे. मुंबईचा आपण जर भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर मुंबई छोटीशी आहे, रस्ते एकदम छोटे आहेत, पार्किंगची मोठी समस्या होते. मनोज जरांगे पाटील हे हजारोच्या संख्येनं गाड्या घेऊन येत आहेत. मुंबईत ट्रॅफिकचा समस्या जी आहे ही वर्षानुवर्षात सुरू आहे. पोलिसांनी यामध्ये काही तुम्हाला सूचना वगैरे दिल्या आहेत का? कशा पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था वगैरे केली जाणार आहे? टॉयलेट वगैरे असतील, त्याची काही सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे का? सरकारच्या वतीनं काय नेमकं काय? सरकारच्या वतीनं काही निर्णय आला नाही साहेब. सरकार हे डोळेझाकपणा करत आहे. पण आमचा मराठा समाजामध्ये एवढी शिस्त आहे की कुठं काय करायचं, कुठं राहायचं हे आम्हाला सगळं माहित आहे. कोण्या गर्दीत घुसायचं, कुठं राहायचं, कुठं जमते, हे सगळं मराठा समाजाला पहिलेपासून माहित आहे. समाज अंतरवाळीला गेला होता, कमीत कमी 1.5 कोटी समाज होता, पण पार्किंग समाजाच्या लोकांनीच केली. आम्ही बी आता तेच करणार आहोत. नाही जरी सरकारनं पार्किंगची व्यवस्था केली तर मराठा समाज स्वतः पार्किंगची व्यवस्था करून सगळ्या गाड्यांना बरोबर पार्किंगला लावण्याची तयारी मराठा समाजामध्ये आहे. एवढं मी या प्रसंगी सांगतो. आझाद मैदान जर आपण पाहिलं तर 5,000 ते 7,000 आंदोलक या ठिकाणी आंदोलनाला, उपोषणाला बसू शकतात. मग इतर जे मराठा बांधव येतील त्यांची कशी सोय आहे? तुम्ही इतर मैदाने देखील पाहताय का मराठ्यांसाठी बसण्यासाठी वगैरे? नाही साहेब, आझाद मैदानावरच मनोज जरांगे पाटील येतील आणि बाकीचे समाज आहे. आता हे किती कोण्या दृष्टीनं कसा येईल हे आम्हाला काही माहित नाही, पण 100% इकडं आझाद मैदानाकडे त्यांची कूच राहील आणि ते प्रशासन त्यांना बघून घेईल कुठं करायचं, काय करायचं. पण 100% प्रशासनाला ही गोष्ट माहित आहे की हे समाज सगळा इकडे येणार आहे आणि त्यांना आता काय करायचं हे ते त्यांनी ठरवतील साहेब. आज आपण जर पाहिलं तर लोणावळ्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांना अडवण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. उद्या देखील अशी परिस्थिती जर उद्भवली आणि समजा जर मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवरच अडवलं तर मराठा समाज नेमका काय भूमिकेत असेल? कसं आहे, सगळ्याच गोष्टी समाज माध्यमांच्या समोर ओपन करायच्या नसतात. कारण आम्ही मराठी आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही, आमची काय पद्धत आहे, आमची काय स्ट्रॅटेजी आहे हे आम्ही नाही सांगू शकत आता इथं मीडियासमोर. कारण आम्हीही गनिमी कावा करू शकतो. आमचीही त्या पद्धतीने यंत्रणा, व्यूहरचना, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय चालू आहे. आणि हे जर का करत असेल शासन तर ती खूप मोठी चूक असेल. हे परत थांबणार नाही. की खूप मोठ्या सुपडासाप होईल मराठा समाज माध्यमाला. मराठा समाजाला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. तो जेवढा साधा आणि भोळा आहे तेवढाच तो कटोरू आहे. घरातून एकदा बाहेर पडल्यानंतर तो माघारी जाणार. आम्ही घरातून बाहेर पडून आता नमस्कार कोण आलो थोड्या मोठ्यांना, आम्ही आंदोलनाला निघालोय, आम्ही मोहिमेला निघालोय, आम्ही आता माघारी
एक तर यश घेऊन येईन, नाहीतर आमच्या मनोजदादांच्या सारख्या तिरडीनच आम्ही माघारी फिरेन म्हणून हे आम्ही सांगून आलोय. आम्हाला काय हाऊस नाही आली हे सांगायचं. हा खूप मोठा उद्रेक आहे. मगाशी मी बोलल्याप्रमाणे की शिक्षण व्यवस्था काय, इतर फी व्यवस्था काय, तुम्ही नोकरीच्या आरक्षणामध्ये काय काय मराठा बांधव कुठे आहेत? आज नोकऱ्या बघायला गेलो तर ओपनचं कास्ट कुठे दिसते तुम्हाला? कुठेही दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाला असा काही दागाटपटका होणार नाही. आणि मनोजदादांचं तर तुम्ही नावही घेऊ नका. मनोजदादा हे एक वादळ नाही, सुनामी आहे, सुनामी. त्यामुळं असं जर का कट करताना होत असेल तर आमचे दुसरे आणि तिसरे पर्याय तयार आहेत, हे आम्ही इथं मीडियासमोर सांगू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज गमीनी काय केलं ते रायगडचा किल्ला जिंकला होता, अनेक किल्ले जिंकून आपल्या बांधला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे पेटीना सुद्धा त्यांना नेलं होतं, तसे आमचे मनोज दादा आहे ना, कधी येते नीट तर कळणार बी नाही तुम्हाला. हेच तुम्हाला सांगतो ऐका ना, नाही कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या टायमाला आपल्या मराठा समाजासाठी, पण याला सरकार जबाबदार आहे, मागचा असू पुढचा असू, पण ही सरकार आहे ना. पण आज मनोज दादांना जो झेंडा हातात घेतलेला आहे, आज समाज वेडा नाही राहिलेला आहे, समाज सुज्ञ झालेला आहे. आज समाजाला ते असे झोपीचं सोंग आणतंय, पण समाज झोपलेले नाही. आणि दादा आहे ना आरक्षण घेऊनच वापस घेऊन जाणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी तरुण देखील या ठिकाणी. आता जो आपण हा आढावा पाहिला तो काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत आझाद मैदानावरची नेमकी परिस्थिती काय होती त्याचा हा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला होता. तसंच आज पहाटेपासून सुद्धा किंवा आज सकाळपासून सुद्धा आझाद मैदानावरची काय परिस्थिती ही सुद्धा तुम्ही दृश्य चॅनलवरती आमच्या पाहू शकताय. आज सुद्धा आपण पाहतोय की आझाद मैदान जे आहे मुंबईतलं, इथं मराठा समन्वयक आणि मराठा कार्यकर्त्यांनी इथं यायला दाखल झालेले आहेत. आणि खरं तर कालपासूनच इथं मराठा आंदोलक यायला सुरुवात झाली आणि आज सुद्धा आपण पाहतोय की ही जी तयारी आहे किंवा हा जो उत्साह आहे कार्यकर्त्यांमधला अगदी तो तसाच आहे. जरी परवानगी नाकारण्यात आलेली असली तरी सुद्धा कुठेतरी मराठा समाजाची आझाद मैदानाकडे येण्याची तयारी सुद्धा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. अगदी मराठा समन्वयकांनी हे जे आझाद मैदान आहे इथं स्टेज सुद्धा उभारलं आहे आणि या स्टेज इथं नारळ फोडून स्टेज उभारण्याची काल तयारी सुद्धा करण्यात आली होती आणि आज सुद्धा तशी तयारी आणि असा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मगाशी सुरुवातीला जसं मी म्हणाले की आज राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बैठक सुरू झाली होती. ती बैठक आता संपलेली आहे आणि आता थोड्याच वेळात मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आपली या आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार ते स्पष्ट करणार आहेत. खरं तर ही बैठक जी आहे ती आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये कुठेतरी राज्य सरकार सोबत मनोज जरांगे यांची सकारात्मक चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय झालं, या बैठकीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली आणि ही बैठक जी आहे ती नक्की सकारात्मक झाली का, या संदर्भातली माहिती जी आहे ती स्वतः मनोज जरांगे पाटील देणार आहेत. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे जरांगे यावेळी काय बोलणार आणि या आरक्षणावर आता तरी तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे. या बैठकीनंतर कुठेतरी असं बोललं जाते की आरक्षणावर आता लवकरच तोडगा निघू शकतोय अशी शक्यता खरं तर वर्तवण्यात येते आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जाते. नेमकं काय घडलंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान दुसरी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मनोज जरांगे यांचं हे जे आरक्षण आहे मराठा आरक्षणावर आपल्या राज्यपालांनी सुद्धा आज महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि इथं सभा सुद्धा त्यांची होणार आहे. त्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहे. तसंच त्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी आज जे प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी मराठा आरक्षणावर सुद्धा यावेळी ते बोललेत. मराठा आरक्षणावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील जनतेला एकूण संदेश दिला असल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा कुठेतरी मान्य करण्याच्या कुठेतरी सरकारकडून हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच राज्यपालांनी सुद्धा यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. राज्यपाल नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. ही जी मराठा आरक्षणा बाबत जी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आली आहे त्यावर त्यांनी बोलले आहेत. ही जी
तसंच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती, त्यानुसार शासनाची बाजू ही प्रभावीपणे मांडण्यासाठी एक टास्क फोर्स सुद्धा स्थापन करण्यात आला होता आणि त्या अनुषंगानं सरकारकडून किंवा प्रयत्न सुरू असल्याचं याआधी आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता ही जी हालचाली आहेत त्या राज्य सरकारकडून वेगानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं होतं. अगदी काल सुद्धा मनोज जरांगे यांच्याविषयी किंवा या आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. तेव्हा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं, की मनोज जरांगे यांच्या सोबत किंवा मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ठामच आहे. राज्य सरकार सकारात्मकच आहे. मात्र असं असलं तरी मनोज जरांगे यांनी हे हे आंदोलन जे आहे ते थांबवावं असं आवाहन वारंवार मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. पण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला या आरक्षणासाठी आम्हाला भेटायला आलेले नाहीत, तोडगा काढायला आले नाहीत, अशी खंत सुद्धा जरांगेंनी बोलून दाखवली होती. त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातला हा जो वाद आहे तो कुठेतरी संपत नसल्याचंच पाहायला मिळतंय. याशिवाय आपण पाहतोय की आज मनोज जरांगे यांनी जे काल पुण्यात भाष्य केलं त्यावर सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. काल सुद्धा आपण पाहतोय, काल गुरुवारच्या दिवशी सुद्धा पुण्याहून ते लोणावळा इथं दाखल झाले आणि यावेळी सुद्धा या मोर्चात पुण्याहून लोणावळ्याकडे येणारी जी माणसं असतील, जी मराठा समाजातले आंदोलक असतील किंवा हे मोर्चेकरी असतील, यांचा सुद्धा पुण्यातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही जी गर्दी आहे ती वाढतच चालली असल्याचं पाहायला मिळते. पुण्याच्या वाटेवर आणि किंवा पुण्यात सुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मोर्चाच्या वेळा ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांचं पालन झालं नाही. अनेक ठिकाणी ही यात्रा पोहोचायला उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. आज पहाटे, खरं तर काल संध्याकाळीच ते नवी मुंबईत येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र कुठेतरी या आंदोलनाला, या मोर्चाला उशीर झाल्याचं पाहायला मिळालं आणि आज पहाटे ते वाशी इथं दाखल झालेले आहेत. आज आपण पाहतोय की शिष्टमंडळासोबत जरांगे यांची बैठक पार पडली. ही बैठक कितपत सकारात्मक झाली याविषयी स्वतः मनोज जरांगेच भाष्य करणार आहेत. याशिवाय आपण पाहतोय की ओबीसी नेते जे असतील त्यांच्याकडून सुद्धा कुठेतरी दुसरीकडे ही तयारी सुरू झाली आहे. आंदोलक कुठेतरी मराठा आंदोलक जे आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आझाद मैदानावर आपण आंदोलन करणारच अशा या भूमिकेवर त्यांच्या ठाम आहेत. तर ओबीसी मोर्चा सुद्धा कुठेतरी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. ओबीसी मोर्चा सुद्धा आझाद मैदान इथं धडकणार असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून आता ओबीसीच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा आंदोलन करत असलेल्या जागेवरच ओबीसी समाज सुद्धा आंदोलन करणार असल्याचा पवित्रा काही ओबीसी नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी कुठेतरी भीती प्रशासनाला सुद्धा आहे, राज्य सरकारला सुद्धा आहे. आणि आज प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज जे यांच्यामध्ये कुठे वाद पेटू नये या अनुषंगानं या दोन्ही समाजांना इथं परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मात्र असं असलं तरी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचे जे मराठा समाज आहे तो मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळते. आज थोड्याच वेळात आता मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यावेळी ते नेमकं काय बोलतायत, सरकार काय म्हणतंय, सरकारची भूमिका काय आहे आणि सरकारने जी भूमिका काही मांडली असेल किंवा आज जे शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेनंतर तरी मनोज जरांगे सरकारचं ऐकणार का किंवा मग मनोज जरांगे यांचं सरकार ऐकणार का, हे पाहणं आज महत्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद पार पडेल आणि मुंबईत हे आंदोलन येणार की नाही हे सुद्धा ते आता या पत्रकार परिषदेतूनच स्पष्ट होणार आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी ही कीर्तनकर इंदोरीकर महाराज जे आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. खरं तर याआधी सुद्धा इंदोरीकर महाराजांनी जरांगेंच्या या मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि आजच जे हे आंदोलन आहे आर की पारची लढाई आहे आणि या आरपार लढाईला सुद्धा इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला असल्याचं पाहायला मिळतंय.
राज्यभरातला लाखोंचा मराठा समाज जो आहे, मराठा समाजातले जे नागरिक आहेत, ते खरं तर मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत आणि असं असतानाच राज्यातली ही मोठी बातमी आहे. इंदुरीकर महाराज यांचा सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळतोय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जो भव्य मोर्चा काढलाय, या मोर्चाला इंदुरीकर महाराजांनी समर्थन दिलंय. सध्या हा मोर्चा वाशी इथं पोहोचलेला आहे आणि पुढे मुंबईच्या दिशेनं सुद्धा हे जे आंदोलन आहे ते निघणार आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये अशी विनंती वारंवार सरकारकडून केली जाते, पण जरांगे सुद्धा आपल्या या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. ते मुंबईत येण्यावर ठाम आहेत आणि या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून विविध समाजाकडून असेल किंवा विविध समाज घटकांकडून असेल, मनोज जरांगे आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात राज्यभरातून हा पाठिंबा मिळतो आणि त्यातच जे प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार आहेत इंदुरीकर महाराज यांचा सुद्धा या कार्यक्रमाला माफ करा आंदोलनाला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे राज्यभर अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना पाहायला मिळतात आणि हे कार्यक्रम ते त्यांनी रद्द केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार इंदुरीकर महाराजांनी आपले पुढचे 3 दिवसांचे कार्यक्रम जे आहेत ते कीर्तनाचे कार्यक्रम ते रद्द केले आहेत. आज म्हणजे 26 तारीख, उद्या 27 आणि 28 जानेवारीला त्यांचे जे कुठले कार्यक्रम होते ते त्यांनी सर्व रद्द केलेले आहेत. 26, 27 आणि 28 जानेवारीचे या 3 दिवसांचे जे कार्यक्रम होते ते सर्वच्या सर्व त्यांनी रद्द केलेले आहेत. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांनी मागच्या जेव्हा आंदोलन केलं होतं मनोज जरांगेंनी, त्या मागच्या आंदोलनावेळी सुद्धा त्यांनी आपल्या 5 दिवसांचे जे कार्यक्रम होते ते स्थगित केले होते आणि आज आपण पाहतो की आजची ही महत्वाची बातमी, आज सुद्धा त्यांनी आजपासूनचे पुढचे 3 दिवस आपल्या कार्यक्रम स्थगित केलेले आहेत. इंदुरीकर महाराजांचे जे काम जे पाहतात ते किरण महाराज यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली आणि मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण खरं तर आपण पाहतोय की हा पायी निघालेला मोर्चा आहे. अंतरावली सराटी ते मुंबई असा हा प्रवास आहे आणि या आंदोलनाला, या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो. इंदुरीकर महाराजांशिवाय सुद्धा याआधी काही सेलिब्रिटी असतील, कलाकार मंडळी असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी कुठेतरी या मराठा आरक्षणाला मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यातच आता आपण पाहतोय की प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलाय. काही महिन्यांपूर्वी सुद्धा मराठा समाजाचं राज्यात ठिकठिकाणी साखळी आंदोलन सुरू झालं होतं आणि या आंदोलनाचा हा जो लढा आहे त्या लढ्याला सुद्धा कुठेतरी जरांगेंच्या या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांनी त्यावेळी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. काही महिन्यांपूर्वीच हे जे साखळी आंदोलन सुरू झालं होतं त्याला इंदुरीकरांनी पाठिंबा दर्शवला होता आणि त्यावेळेस तर तब्बल 5 दिवसाचे त्यांनी आपले कार्यक्रम रद्द केले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही आरपारची लढाई मराठ्यांची पाहायला मिळते. मराठ्यांचं हे जे वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा इंदुरीकरांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आपले राज्यभरातले 3 दिवसांचे कार्यक्रम जे आहेत, सलग 3 दिवसांचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. हा जरांगेंसाठी सुद्धा एक मोठा आशीर्वाद म्हणू शकतोय असा किंवा एक मोठा समर्थन इंदुरीकर महाराजांच्या या भूमिकेमुळे जरांगेंना मिळताना पाहायला मिळतोय. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला आणि त्या संदर्भातली ही माहिती आहे. आज आपल्या भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिनानिमित्त खरं तर देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. महाराष्ट्रात सुद्धा मुंबई असेल किंवा राज्यभरातल्या अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन किंवा ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडताना पाहायला मिळतोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे. आज वर्षा निवासस्थान जे आहे मुख्यमंत्र्यांचं बंगला जो आहे शासकीय बंगला, इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यातल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक सुद्धा केलं.
मागच्या 9-10 वर्षात मोदींनी जे काम केलंय त्या कामाचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. तसंच नुकताच राम मंदिराचं जो उद्घाटन सोहळा पार पडला त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. तसंच आपला देश जो आहे तो प्रगतिशील आहे आणि देशाच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्र योगदान सुद्धा महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पाहूयात. आज देशभराच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिनाचा फार मोठा महोत्सव आणि जल्लोषामध्ये देशवासीय साजरा करतायत. त्यामुळे महाराष्ट्र देखील आघाडीवर आहे. सगळीकडे ते उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, कारण आपला देश अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण आणि जे देशाची प्रगती आपण पाहतो, जे विजन प्रधानमंत्री महोदयांनी ठेवले या अमृत महोत्सवी वर्षात ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र देखील एक मोठा सहभाग, महाराष्ट्र देखील आघाडीवर असेल अशा प्रकारच्या देखील सर्व नागरिकांना शुभेच्छा. महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. या निमित्तानं राज्यातल्या जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंच महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचं त्यांनी यावेळी किंवा पुढाऱ्यांचं नावही घेतलं किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्यांना देखील त्यांनी यावेळी अभिवादन केलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्या ज्ञात अज्ञात जे कोणी क्रांतिकार होते त्यांना सुद्धा माझं वंदन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंच महाराष्ट्र हे या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागच्या 1.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडलं, हे मी अभिमानानं सांगू इच्छितो असं मुख्यमंत्री म्हणालेत. आणि आपल्या राज्य सरकारचं त्यांनी यावेळी पुन्हा एकदा कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक किंवा सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रानं आपली छाप टाकण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हा जो महाराष्ट्राची ही जी भूमिका आहे ती किंवा महाराष्ट्राचं हे भारताच्या देशासाठी जे योगदान आहे ते महत्वाचं आहे आणि ही आपली एकजूट महत्वाची आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच महाराष्ट्राचं योगदान जे आहे ते बहुमूल्य असेल या पुढच्या काळातही असंही त्यांनी म्हटलंय. भारत हा संपूर्ण जगात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतोय आणि याचं श्रेय जे आहे ते पंतप्रधानांना त्यांनी द्यायला हवं असं म्हटलं. तसंच मागच्या 9 वर्षात देशाने आपली जी मोहोर जगावर उमटवली आहे, नुकतंच मग त्यामध्ये अयोध्येतलं श्रीराम मंदिर असेल, या मंदिरात रामलल्लांची झालेली प्राणप्रतिष्ठा आणि हे मंदिर उद्याच्या नव्या भारताचं प्रतीक बनणार आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. तसंच महाराष्ट्र सुद्धा या प्रगतीत आपलं बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही हे मी ठामपणे सांगू शकतो असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राचंही कौतुक केलंय. महाराष्ट्रात विकासाचा एक नवं पर्व आलं आहे आणि कृषी, शिक्षण, आरोग्य किंवा उद्योग याशिवाय पायाभूत सुविधा असतील, या सगळ्यामध्ये आपण एक मोठी झेप घेतोय आणि महाराष्ट्राची ओळख ही शांतताप्रिय किंवा सामाजिक सलोखा राखणारं एक राज्य अशी आहे आणि हीच ओळख आपल्याला वाढवायची आहे असं आवाहन सुद्धा त्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केलं. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे, काल महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण काल सुद्धा या बातमीचा आढावा घेतला. काल या बैठकीमध्ये
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या बैठकीला उपस्थित राहणार की नाही अशा कुठेतरी चर्चा रंगल्या होत्या. मात्र आपण या बैठकीला जाणार नसल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. कारण आपल्याला या बैठकीचं निमंत्रणच मिळालं नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तर दुसरीकडे आपण पाहिलं की शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र आंबेडकरांचा हा दावा फेटाळला आणि आपल्याकडून निमंत्रण पत्रिका गेली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी वंचितची महाविकास आघाडी सोबत युती होणार की नाही किंवा आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या दोन्ही महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये नेमकं काय शिजणार हे पाहणं महत्वाचं होतं. आणि अशातच आता महत्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची जी नाराजी होती ती आता कुठेतरी दूर झाल्याचं पाहायला मिळतं. कारण येत्या 30 जानेवारीला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला मात्र वंचित बहुजन आघाडी हजर राहणार असल्याचं बोललं जातंय. गुरुवारी सकाळी खरं तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांना एक निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. मात्र आंबेडकरांनी याला नकार दिला होता आणि या नकाराचं कारण सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. ते म्हणजे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांना राज्यात आघाडीबाबत अधिकार आहेत का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. या दिवसाअखेर खरं तर काल ही बैठक पार पडली आणि दिवसाच्या शेवटी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर काँग्रेसचे जे राज्य प्रभारी आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलणं करून दिलं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत. आणि त्यानंतर आंबेडकरांनी ही भूमिका घेतली, ती म्हणजे येत्या 23 जानेवारीला बैठकीत जी होणार आहे त्यात सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. आणि हे जे निमंत्रण आहे या पुढच्या बैठकीचं ते आंबेडकरांनी स्वीकारलंय. काल आपण जे बोलतोय की काल गुरुवारी महाविकास आघाडीची नरिमन पॉइंट इथलं जे ट्रायडंट हॉटेल आहे इथं ही महत्वाची बैठक पार पडली. अनेक महाविकास आघाडीतले नेते असतील किंवा इतर जे घटक पक्ष असतील त्या सगळ्या पक्षातल्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली होती. आणि यावेळेस प्रश्न होता तो म्हणजे वंचित सुद्धा या आघाडीत समाविष्ट होणार का किंवा प्रकाश आंबेडकर नाराज आहेत का असा कुठेतरी एक सूर उमटला होता. आणि वंचितचा समावेश नेमका महाविकास आघाडीमध्ये होणार का असा प्रश्न किंवा याविषयी चर्चा सुरू झालेल्या असतानाच काल दुपारनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून आलेलं जे पत्र आहे ते ट्विट केलं आणि त्यानंतर हे जे पत्र आहे ते प्रसिद्ध झालं. या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीची विनंती करण्यात आली असल्याचं समोर आलं. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहोत. वंचित बहुजन आघाडीत राज्यातील महत्वाचा घटक असून 25 जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीनं सहभागी व्हावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. कृपया वंचित तर्फे महत्वाचे नेते आपण आजच्या या बैठकीस पाठवावे ही विनंती अशा आशयाचं हे एकूण पत्र होतं. आणि हे पत्र आंबेडकरांना पाठवण्यात आलं होतं. मात्र या पत्रामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या सह्या होत्या. आणि या सह्यां मार्फतच हे जे पत्र आहे ते आंबेडकरांना पाठवण्यात आलं होतं, ज्यावर आंबेडकरांनी उलट सवाल केला. तो म्हणजे आंबेडकरांना हे जे उत्तर त्यांनी दिलं ते असं होतं की नाना पटोले यांच्या सहीनिशी आलेल्या पत्राबाबत त्यांनी खरं तर नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणाले की काँग्रेस हायकमांडनं राज्यातल्या युती आणि आघाडी संदर्भात निर्णय घेण्याची ही परवानगी नाना पटोले यांना दिली आहे का असा सवाल त्यांनी पटोलेंना किंवा महाविकास आघाडीला विचारला. तसंच महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचं असेल तर त्यावर
तिन्ही घटक पक्ष म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांकडून म्हणजेच पक्षाच्या अध्यक्षांकडून आपल्याला हे निमंत्रण यायला हवं होतं आणि त्यांच्याशिवाय ह्या 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या सह्यांशिवाय जर मला निमंत्रण आलं नाही, तर मग मात्र मी या बैठकीला सहभागी होणार नाही असं एक स्पष्टीकरण आंबेडकरांनी दिलं होतं. तसंच किमान काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला यांनी तरी संपर्क साधला, तर मग मी आघाडीच्या बैठकीत हजर राहण्याचा विचार करेन असंही आंबेडकरांनी म्हटलं होतं. ज्यावर हा जो आक्रमक पवित्रा कुठेतरी आंबेडकरांनी घेतला त्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी कुठेतरी त्यांची समजूत काढली आणि जयंत पाटलांनी यावेळी आंबेडकरांचा संपर्क हा काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीतला आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि राज्यातल्या जागा वाटपाबाबतचे लोकसभा जागा वाटपांसंदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार हा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ही जी चर्चा त्यांच्यामध्ये झाली या चर्चेनंतर आंबेडकरांनी चेन्नीतला यांचं जे निमंत्रण होतं ते स्वीकारलं आणि येत्या 30 जानेवारीला जी बैठक होणार आहे किंवा ही चर्चा होणार आहे या चर्चेत मी सहभागी होणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. त्यामुळे आता आंबेडकरांची नाराजी दूर झाली असल्याचं बोललं जाते. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे उल्हास पाटील जे काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मागच्या बुधवारी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा मंत्री सुद्धा यावेळी गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत हा पक्षप्रवेश पार पडला ज्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आता टीका करण्यात आलेली आहे. एकनाथ खडसे यांनी या संदर्भात महत्वाचं विधान केलंय. उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेज सह ज्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्यात कुठेतरी अनियमितता असू शकते, मोठमोठे पैशांचे व्यवहार होत असतात आणि त्यामुळे हा काळा पैसा लपवायचा कुठे अशी भीती त्यांना उल्हास पाटलांना असेल आणि त्यामुळेच त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलंय. खरं तर काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मागच्याच काही दिवसांमध्ये. तब्बल 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. नाना पटोले यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर उल्हास पाटील कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण आपल्या कन्येसह म्हणजेच केतकी पाटील यांच्यासह वेगळी भूमिका घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यामुळे पुन्हा ते भाजपमध्ये जाणार अशा ज्या चर्चा होत्या त्या कुठेतरी त्यांना त्या शंकेला कुठेतरी बळ मिळालं आणि याच संदर्भात त्यांचा जो पक्षप्रवेश पार पडला त्यावरच एकनाथ खडसे यांनी हे भाष्य केलं आहे. मागच्या बुधवारी 24 जानेवारीला मुंबईत उल्हास पाटील यांनी हा पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या केतकी पाटील सुद्धा होत्या आणि त्यांचे इतर काही समर्थक सुद्धा यावेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मंत्री गिरीश महाजन असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आणि यावेळी जे आहे ते एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी पाटील यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवली आणि आता हा जो भाजपमधला पक्षप्रवेश पार पडला आहे या पक्षप्रवेशामुळे आता आगामी निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा या त्यांच्या कन्या आहेत केतकी या सुद्धा भाजपच्या तिकिटावर आता रावेर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो इथून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि याच संदर्भात एकनाथ खडसे यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता ज्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची जी कारवाई करण्यात आली किंवा ईडी चौकशी जी पार पडली त्यावर सुद्धा एकनाथ खडसे यांनी भाष्य केलंय. ज्या वेळी शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यावेळी सहानुभूतीची मोठी लाट आली. विरोधी पक्षाचे असल्यामुळे सरकारकडून छळण्याचा प्रकार सुरू आहे.
ईडी असेल, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा एसीबी विभाग असतील, या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या नेत्यांना जाणीवपूर्वक कुठेतरी टार्गेट केलं जातंय आणि सत्ताधारी पक्षाचेच सर्व नेते स्वच्छ कसे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच विरोधकांना नामोहरण करण्याचा हा एक प्रकारचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका सुद्धा एकनाथ खडसे यांनी केली. केंद्र सरकारच्या विरोधात आज देशामध्ये जनमत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडियातून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यावर विविध चर्चा सुरू झाल्या असताना एकनाथ खडसे यांनी यावर सुद्धा भाष्य केलं. इंडिया आघाडीतून अनेक जण बाहेर पडतात, अनेक जण पुन्हा इंडिया आघाडीमध्ये सुद्धा येतात आणि यालाच आघाडी म्हणतात, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. एखादा व्यक्ती गेला, एखादा पक्ष जर बाहेर गेला तर त्यापेक्षा जनतेचं काय मत आहे हे महत्वाचं आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज देशामध्ये जनमत तयार झालेलं आहे केंद्र सरकारच्या विरोधात, अशी भावना सुद्धा यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसंच भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर सुद्धा यावेळी एकनाथ खडसे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेकडूनच भाजपला युतीचा प्रस्ताव आला होता आणि याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, असं मोठं वक्तव्य यावेळी एकनाथ खडसे यांनी केलं. ही जी प्रक्रिया होती भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावात, त्यावेळेस त्या प्रक्रियेत मी होतो. त्यानंतरही भाजपने सर्व जागांवर आपले उमेदवार लढवण्यासाठी अनेक मान्यवरांचा पक्षात प्रवेश करून घेतला होता. यात काही जागा या शिवसेनेच्या असताना सुद्धा तिथं भाजपने मान्यवरांचा प्रवेश केला, म्हणजेच या जागा सुद्धा भाजपला लढायच्या होत्या. ज्यावेळी भाजपला आता सर्व जागा या स्वबळावर लढू शकतो असा विश्वास आला, त्यावेळी मात्र युती तोडण्याचा हा निर्णय झाला आणि त्यानंतर मग जागा वाटपांचं कारण समोर करून शिवसेनेसोबत युती तोडण्याचा निर्णय झाला, अशी मोठी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ खडसे यांनी दिली. आता एकनाथ खडसे यांच्या या प्रतिक्रियेवरून आता किंवा या दाव्यावरून भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. या संदर्भातला अपडेट सुद्धा आम्ही तुम्हाला देऊच. मात्र या सर्व ज्या बातम्या होत्या, या ज्या राज्यातल्या महत्वाच्या बातम्या होत्या, याशिवाय आजचा महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी. मराठा आरक्षण हे जे आहे, ह्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता आणि आज जे आपण पाहतोय, जसं की सुरुवातीला या लाईव्हच्या माध्यमातून मी जे सुरुवातीला सांगितलं की मनोज जरांगे आजचा दिवस महत्वाचा मानला जातो आणि आज मनोज जरांगे असतील किंवा राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यामध्ये आज महत्वाची बैठक पार पडली आणि ही चर्चा जी आहे ती सकारात्मक झाल्याचं बोललं जाते. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मीडिया रिपोर्ट्स मधून समोर येते. मात्र मनोज जरांगे या संदर्भात लवकरच बोलणार आहेत. सध्या ते वाशीमध्ये आहेत आणि इथं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या आंदोलनाच्या अपडेट सुद्धा आपण पाहणार आहोतच, त्या तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकतायत. मात्र या आता थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची सभा सुद्धा पार पडणार आहे आणि पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. मनोज जरांगे हे आपली पुढची भूमिका काय असणार ते सुद्धा ते यातून मांडणार आहेत. नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल. इथं आता चक्काजाम आंदोलन पाहायला मिळतंय मराठा आरक्षणाचं. मराठा आंदोलन सीएसटी इथं चक्काजाम आंदोलन सध्या पार पडतं आहे आणि किंवा इतर ठिकाणी सुद्धा आता हा मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी राज्य सरकार च्या हालचाली सुद्धा वेगानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या काही दिवसांपासूनच खरं तर राज्य सरकारकडून हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं किंवा हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मनोज जरांगे यांना आवाहन केलं, वेळोवेळी हे आवाहन केलं की तुम्ही हे आंदोलन थांबवावं. तसंच प्रशासनानं जी काही भूमिका घेतली, प्रशासनाच्या ज्या भूमिका होत्या त्या सुद्धा कुठेतरी राज्य सरकारकडूनच हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं गेलं. कारण मुंबई पोलिसांनी, आझाद मैदान पोलिसांनी यापूर्वी मनोज जरांगे यांना हे आंदोलन आझाद मैदान इथं आंदोलन न करण्याचे नोटीस बजावली होती आणि याशिवाय शिवाजी पार्कची नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती की इथं आंदोलन करता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती.
मनोज जरांगे यांना हे आंदोलन इथं करता येणार नाही, कारण इथे मनोज जरांगे यांच्यासोबत जितका मोठा जनसमुदाय आहे ते पाहता लोकांची जी क्षमता आहे, या मैदानाची जितकी क्षमता आहे ती कुठेतरी त्याचा एक हे येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे आणि हे जे मराठा बांधव आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आज मराठा आंदोलन करताहेत. मुंबईतलं जे CST इथं चक्काजाम आंदोलन सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. याशिवाय थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची वाशी इथं जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे. या सभेमध्ये मनोज जरांगे आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. ही जी सभा आहे ती सध्या मनोज जरांगे आणि ही जी यात्रा आहे, ही पदयात्रा ही वाशी इथं दाखल झालेली आहे. आज सकाळपासून वाशीतलं वातावरण कुठेतरी तापायला सुरुवात झालेली आहे. वाशीत मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी झाली आहे. एकीकडे प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आजचा महत्वाचा दिवस मानला जातोय. आज नेमकं काय घडणार, मराठा आरक्षणावर आज तरी तोडगा निघणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. मात्र मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ह्याची काही दृश्य सुद्धा आपण आपल्या चॅनलवर पाहू शकतोय. अरे येतो तो गाडीमध्ये आहे. त्यांची राहण्याची सोय नाही, खाण्याची नाही, तरी पण मराठा समाजा आपल्या जीवाची पर्वा न करता मराठा मुंबईमध्ये दाखल आणि मी खरोखर सांगतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आमच्या एका मनोज जरांगे यांची वाशी इथं सभा पार पडणार आहे आणि या सभेमध्ये नेमकं मनोज जरांगे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी आक्रमकपणा आल्याचं पाहायला मिळतंय. हे चक्काजाम आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर वाशीतल्या कार्यकर्ते जे असतील किंवा मराठा समाज जो असेल यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. मनोज जरांगे सातत्यानं मराठा आरक्षणासाठी मागणी करतायत आणि हे जे मराठ्यांचं भगवं वादळ आहे ते आता लवकरच मुंबईत धडकणार आहे आणि तीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय. लवकरच मनोज जरांगे आपली पुढची भूमिका काय असणार हे सांगणार आहेत. हे सुद्धा आपण या चॅनलवर आपल्या पाहू शकतोय. अगदी थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल, जी तुम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह पाहू शकताय. दरम्यान तुर्तास या बातमी सत्रात इथंच थांबूयात. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.